यंदा पाऊस बराच उशिरा सुरू झाला. पाऊस बराच अनियमितही झाला आहे. 13 जून रोजी लागवडीचा मुहूर्त करायचा म्हणून मोजकी 8 झाडे लावून घेतली होती. 22 जूनपर्यंत त्या रोपांना रोज पाणी घालावे लागत होते. जमीन सुकली होती. खड्ड्यातील पाणी शोषले जात असे. 22 जून रोजी संध्याकाळनंतर पावसाची सुरुवात झाली. 26 जूनला थोडीफार लागवड करून घेतली. झाडे लावणे, ती जगवण्यासाठी शक्य असणारे सारे प्रयत्न करणे हा माझा छंद आहे, धर्म आहे असे मी मानतो. 1985पासून दरवर्षीच्या पावसाळ्यात मी कशेडीत झाडे लावण्यासाठी जातो. सोबत मित्रांनाही घेऊन जातो. लागवडीची सारी तयारीही करण्यात आली होती. ज्या वृक्षजाती लावायच्या होत्या त्यांची रोपे, स्टम्प्स म्हणजे छाट जागेवर आधीच पोचवण्यात आले होते. काल 5-7 रोजी लागवड करायची म्हणून आम्ही कशेडीत गेलो होतो. पण काल पाऊस अक्षरशः कोसळत होता. त्या पावसासोबत भणाणणारा वाराही होता. तुम्हाला नीट उभे राहता येणार नाही एवढ्या वेगाचा वारा तेथे वाहत होता. भेंड, निगड, कात्री निगड, रानकेळ, तुरपिण, निवडुंग अशा जमेल तेवढ्या वृक्षजातींची लागवड आम्ही तेथे करून घेतली. 1 ते 1.5 तास काम झाल्यावर आम्ही काम थांबवण्याचा निर्णय घेतला. आम्ही सारेजण नखशिखांत भिजलो होतो. घरात येऊन बादलीत विस्तो करून शेक घ्यावा लागला. पण अंगावरचे कपडे वाळणे शक्य नव्हते. ओले कपडे दिवसभर अंगावर वाळवणे हे तापासाठी निमंत्रण होते. पुढील काम कसे करा याच्या सूचना देऊन दुपारी 1:30 वाजता आम्ही कशेडी माथ्यावरून खाली उतरलो. सह्याद्रीतील बोडक्या होत जाणाऱ्या डोंगर उतारांवर तेथे पावसाच्या पाण्यावर जगतील अशा वृक्षजाती लावणे, जगविणे यासाठीचे प्रयोग कशेडी माथ्यावरील परिसरात केले जात असतात. सह्याद्रीत ज्या ठिकाणी जाताच येणार नाही अशा जागी लागवड करता येणे शक्य नाही. तीव्र उतारांच्या जागावर जाऊन उभेही राहता येणार नाही. ज्या जागी जाऊन वनस्पती लावता येतील तेथेही पाय घसरून पडण्याचा धोका असेलच. पण अशा जागांवर झाडे जगली तरच मुळे माती धरून ठेवण्याचे काम करतील. धूप थोडी कमी होऊ शकेल. काही जीवांना आश्रय मिळेल. झाडांचा जैविक कचरा जमिनीवर पडण्याने नवीन माती तयार होऊ शकेल. हे काम अवघड आहे पण अशक्य नाही. ज्यांच्या मनात वृक्ष वनस्पतींविषयी प्रेम आहे, आदर आहे, ज्यांना वृक्षधर्माची जाण आहे अशा माणसांच्या जोरावरच समूहवनाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न तिथे करण्यात येत आहे. झाडे लावायला हवीत, ती जगवायला हवीत असे साऱ्यांनाच वाटते. पण समाजातील फार थोडी माणसे त्या कामात प्रत्यक्षात सहभागी होतात. दुर्गम असणाऱ्या जागी पोचून तेथे झाडे लावणे सोपे नाही. ती जगवण्यासाठी जे काही करावे लागते ते तर अधिकच कठीण आहे. पण हे काम मात्र व्हायला हवे असे आपल्यालाही मनापासून वाटत असेल. वृक्ष वेली लावायलाच हव्यात असे ज्यांना मनापासून वाटते त्यांनी या कामात पुढाकार घ्यायला हवा. तरच कामाचा वेग वाढू शकेल. झाडे वेली लावण्याच्या अशा विविध उपक्रमात सहभागी व्हा ही विनंती आहे. धन्यवाद.